साधारण 250 रुपयाची खरेदी केलेली आहे. तर वर्थ आहे की नाही ते तुम्ही सांगा मला. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर आज आहे ना, मी किसान कनेक्टवरनं मी आज व्हिडिओ टाकायचं कारण म्हणजे हे की आज मी किसान कनेक्टवरनं पहिल्यांदा काहीतरी मागवलं आहे. म्हणजे झालं असं की मला दुपारी बनवायचं होतं आंब्याचं रायतं, पण आंब्याच्या रायत्याला लसूण खूप गरजेची आहे. म्हणजे जो तो स्वाद असतो ना, तो सगळा लसूणचा स्वाद असतो आणि लसूण घरी नव्हती, तर त्याच्यामुळे मी किसान कनेक्टवरनं ऑर्डर केलं. मी पहिल्यांदाच ऑर्डर केला, ॲप डाउनलोड केलं आणि ऑर्डर केलं. तर बघूया मी आता काय काय मागवलं आहे. जास्त काही हायफाई काही खरेदी केलेली नाही आहे. जे डेलीचं आपलं जे लागतं ना, तीच खरेदी मी केलेली आहे, तुम्हाला मी दाखवते. तर पहिली गोष्ट तर सगळ्यांना असं वाटेल की किसान कनेक्टवरनं आंबेज म्हणजे मँगो जास्त मागवतात. पण झालं असं की आम्ही आहोत देवगडचे आणि आमच्याकडे आंबे आम्हाला खरेदी करावे लागत नाही. आमच्या गावी आंबे खूप जास्त प्रमाणात खायला मिळतात. तर त्यामुळे आम्ही गावाकडून आंबे आणलेले आहेत. ते मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेनच, कारण आंब्याचा रायता मी आज बनवणार आहे या ब्लॉगमध्ये, तर तो तुम्हाला मी दाखवेन. त्याच्या अगोदर किसान कनेक्टवरनं हे असं पॅकेजिंग आलं होतं. ही साधारण 250 रुपयाची खरेदी केलेली आहे. तर वर्थ आहे की नाही ते तुम्ही सांगा मला. ऑब्व्हियसली सोनूने माझा नवीन हेअरबँड घेतला आहे, तो दाखवते. हे कढीपत्ता घेतलेला आहे 7 रुपयाचा, 7 रुपीजचा. तर मला हा एकदम रिजनेबल वाटला म्हणून मी घेतलं, कारण स्टेशनला 10 वगैरे रुपये तुम्हाला द्यावे लागतात. तर हे तुम्हाला 7 रुपयात तिथे मिळालं मला, म्हणून मी हे घेतलं. दुसरं आहे हे गाजराची किंमत आय थिंक सो आहे, इथे लिहिलेलं आहे 15 रुपयाला होते हे गाजर. तर हे गाजर घेतलेले आहेत मी, पाव किलो गाजर आहेत. हे आलं 20 रुपयाचं आहे, आलं घेतलेलं आहे. आलं लागतं जनरली आपल्याला चहामध्ये वगैरे. मिरच्या घेतलेल्या आहेत, 12 रुपयाच्या होत्या या मिरच्या. तर ह्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि ह्या आहेत अंदाजे 100 ग्राम मिरच्या आहेत या. हे कांदे घेतलेले आहेत. कांदे तुम्हाला सांगायला गेलं तर 1 रुपयाला 5 रुपयाला असे तिकडे अवेलेबल आहेत कांदे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आंब्याचे हे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे, असं नाही तर आपण हापूस खातो, पण हापूस शिवायही दुसरे जे काही प्रकार असतात ना, बदामी परत केसरी, हे ते सगळ्या प्रकारचे आंबे, पायरी, सगळ्या प्रकारचे आंबे किसान कनेक्टवर अवेलेबल आहे. तर तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि रिजनेबल रेट वाटले मला. ही लसूण घेतलेली आहे 65 रुपीजला. लसूणसाठीच हा सगळा घाट घातलेला होता मी. तर लसूण घेतलेली आहे 65 रुपीजला, जी की मार्केटमध्ये मी चेक केली तर 100 रुपये पाव किलो होती, पण किसान कनेक्टवर मला 65 रुपीजला भेटली, 65 रुपीजला मिळाली. तर टमॅटो घेतलेला आहे. टमॅटो आय थिंक सो 20 रुपयाला होते टमॅटो. आणि लास्टच्या 2-3 वस्तू आहेत. हां, बटाटे घेतलेले आहेत, पाव किलो बटाटे आहेत हेही 15 नाही, मला वाटतं मी 2 रुपये का 1 रुपये काहीतरी होता याचा रेट, तर त्याप्रमाणे मी घेतलेलं आहे. आणि हे लास्ट वस्तू म्हणजे ही मी आंब्याची ही लोणच्याची किसान कनेक्टची एक बाटली घेतलेली आहे छोटीशी. तर 79 रुपीजला काहीतरी होत आहे आणि होममेड आहे असं लिहिलेलं होतं, म्हणून मी स्पेशली घेतली. मी याचा सुगंध बघते कसा आहे तो. होममेड आहे म्हणून म्हटलं चेक करून बघू. मी पण सुगंध बघू. हां, खरंच होममेड आहे. सुगंध तरी होममेड सारखाच येतोय. कसं आहे, तर मला खूप आवडतं लोणचं आणि मी सोसायटीचं जे लोणचं असतं ना आंब्याचं, ते मला खूप जास्त आवडतं. त्याने मला सर्दी खोकला असा काही त्रास होत नाही. त्यामुळे हे होममेड असं लिहिलेलं होतं, त्याच्यामुळे मी ही मागवलेली आहे छोटीशी लोणच्याची बरणी. तर बघूया मग ही खाऊन कशी लागते ती. तर एवढं सगळं मी शॉपिंग केलेलं आहे आणि डिलिव्हरी मी सकाळी ऑर्डर केलं. सकाळी नाही, मला वाटतं मी 1 वाजता ऑर्डर केलं होतं आणि संध्याकाळी आता 7 वाजता आलेली आहे डिलिव्हरी. 7-7:30च्या दरम्यान आलं. तर चला मग आता हे सगळं तर आलेलं आहे, सगळं नीट ठेवते आणि आंब्याचं रायतं कसं बनवतात ते दाखवते. पण त्याआधी हे जे आंबे आलेले आहेत ना, मला एक 4 ते 5 आंब्याचं रायतं करायचं आहे. जर उरलं खाऊन तर मी उद्या ऑफिसला घेऊन जाईन खायला. तर चला मग बघूया आता. तर आंब्याचं रायतं बनवायला मी किचनमध्ये आलेली आहे. हे 5
कलमाचे आंबे आहेत, म्हणजे देवगड हापूस आंबे घेतलेले आहे मी. खरं तर ना रायतं बनवायला रायवळ आंबे वापरतात किंवा रायतं बनवायचे वेगळे आंबे असतात, पण माझ्याकडे सध्या हेच आंबे अवेलेबल होते आणि मला मार्केटमधून समजत नव्हतं की नेमके कोणते आंबे रायत्यासाठी वापरायचे, जे मार्केटमध्ये जे विक्रेते असतात त्यांच्याकडचे. म्हणून मी माझ्या घरात जे अवेलेबल होते तेच आंबे घेतलेले आहेत. याच्यामध्ये मी 5 आंबे घेतले, त्याच्यामध्ये चार मी एकदम 100% पिकलेले आंबे घेतले आणि एक आंबा जो होता ना तो 70% पिकलेला, म्हणजे थोडासा गोड थोडासा आंबट असा असणारा, जेणेकरून रायत्याला एक मस्त आंबट गोड चव येते. तसं आपण रायत्यामध्ये गूळ घालतोच, पण तरीही आंबा जर एखादा थोडासा आंबट असेल ना, थोडासा, हा जास्त नाही तर पूर्ण रायतच आंबट होईल. त्यामुळे मी एक आंबा फक्त थोडासा पिकलेला आणि थोडासा कच्चा अशा प्रकारचा घेतला आणि व्यवस्थित हात वगैरे धुवून घेतले, कारण मी हाताने सोलते तर बरेच जण म्हणतील की तू सोलायचं भांडं वगैरे काय वापरलं नाही. मला हाताने एकदम इझी वाटतात सोलायला, म्हणून मी हातांचाच वापर करते आहे. हात स्वच्छ धुवून व्यवस्थित त्याच्या साली वगैरे आहे त्या काढलेल्या आहे. आणि लसूण मी तुम्ही बघू शकता त्या प्लेटमध्ये मी किसून घेतलेली आहे. तुम्हाला जर हवं असेल तर बारीक चिरून घेऊ शकता लसूण, किंवा मी इथे किसणीवरती किसून घेतलेली आहे, जेणेकरून मस्त अशी चव यावी तेलामध्ये जेव्हा आपण परतवू तेव्हा. ह्याच्यामध्ये मी मालवणी तिखट घातलेलं आहे, त्याच्यानंतर मी मीठ घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे. त्याच्यानंतर ना ते व्यवस्थित मॅरिनेट, जसं आपण म्हणतो ना मॅरिनेट करून ठेवतो पनीर किंवा असं काही फिश वगैरे, कसं आपण मॅरिनेट करून ठेवतो व्यवस्थित मसाला लागावा यासाठी, तसंच हे देखील आंबे देखील व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये लागला पाहिजे मसाला, म्हणून मसाला सगळीकडे असा लावून घ्यायचा आणि ठेवून द्यायचं. एक 15 ते 20 मिनटं तरी ठेवून द्यायचं, जेणेकरून मस्तपैकी तो मसाला लागला पाहिजे. तर मी असं मस्तपैकी लावून घेतलेलं आहे. रायत्याबरोबर ना तुम्ही चपाती खाऊ शकता, भाकरी खाऊ शकता, किंवा असंच भात डाळ आणि रायतं जरी असेल ना तर चवीला खूप छान लागतं. हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आत्ता मी हा व्हिडिओ टाकायचं कारण की सध्या आता आंब्यांचा सीझन आहे, अजून संपलेला नाही आहे, त्यामुळे पाऊस यायला अजून म्हणजे बराच अवकाश आहे मुंबईमध्ये, एकदम प्रॉपर पावसाळा चालू व्हायला. तर व्यवस्थित इथे मी लावून घेतलेलं आणि आता मी ते कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल घालते आहे. तेल जेव्हा गरम होतं त्याच्यामध्ये मी मोहरी घालणार. मोहरी आणि आपली जी किसलेली जी लसूण आहे ती मी घातली याच्यामध्ये. आणि इथे त्याच्यानंतर हिंग आणि लसूण आहे ना, हे 2 जे जिन्नस आहेत रायत्यासाठी ते असायलाच हवे अवेलेबल, त्यानेच खरी चव येते रायत्याला त्याच्याच फोडणीने. लसूण तुम्ही घातल्यावर एकदम अशी ब्राऊन किंवा अशी काळी करायची नाही आहे, अशी लालसर जेव्हा होत येते ना तेव्हा तुम्हाला रायत्याचे जे आंबे आहेत जे तुम्ही मॅरिनेट करून ठेवलेले आहेत ते घालायचे आहेत. तर इथे मी लसूण कढीपत्ता घेतला आणि राई घेतली आणि व्यवस्थित ते बघा मी जे पलित्याने हे करून घेते आहे. आणि त्याच्यानंतर मी जे रायत्याचे जे आंबे होते मॅरिनेट करून ठेवलेले ते त्याच्यामध्ये घातले. तुम्ही बघू शकता त्याला असं थोडंसं पाणी सुटलेलं मीठ वगैरे घातल्यामुळे. आणि ना ती फोडणी जी आहे ना ती व्यवस्थित मी परतून घेतलं फोडणीमध्ये आंबे, जेणेकरून ती फोडणी 5ही आंब्यांना व्यवस्थित लागावी. लसूण जास्त करून अशी किसायची की 5ही आंब्यांना, म्हणजे जास्तीत जास्त लसूण घातली गेली पाहिजे, जेणेकरून जेवढे तुम्ही आंबे घालाल ना त्या सगळ्यांमध्ये लसणीचा स्वाद जो आहे तो आला पाहिजे. आणि व्यवस्थित फोडणीमध्ये परतवून घेतलेला आहे मी. एक 2 ते 3 मिनटं असंच ठेवायचं बारीक फ्लेमवरती. आणि त्यानंतर आहे ना मी काय केलं, त्याच्यामध्ये मग मी पाणी घातलं. पाणी मी शक्यतो स्वयंपाकासाठी गरम पाणीच वापरते. गरम पाण्याने एकतर लवकर शिजतं अन्न आणि चव ही पदार्थाची म्हणजे खूप छान येते, चव जात नाही त्यामुळे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे आणि खूप छान दिसतं आहे. आणि हे आंबे रायतं बनायला ना हार्डली अर्धा तास मी जास्तच म्हणाली, अर्धा तास तुम्ही पकडून चालू शकता. आणि त्याच्यानंतर आहे ना व्यवस्थित मी उकळायला दिलं, जेणेकरून ते आंबे जे होते ते व्यवस्थित शिजतील. व्यवस्थित ते उकळायला दिलं आणि ते पाणी मुरायला दिलं. मी ते भाकरी बनवत होते ज्वारीची आंब्याच्या रायत्याबरोबर खायला. हॅलो, तर आंब्याचं रायतं झालेलं आहे, टेस्ट मी करून बघितलेला आहे, खूप छान झालं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता आंबे आलेले आहेत, हे बघा, हे या सीझनचे आंबे आहेत, देवगडचे हापूस आंबे. तर चला मग आता आंब्याचा रायता मी आता जेवणाबरोबर खाते.
आजचा ब्लॉग कसा वाटला सांगायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.